एसटी कामगारांच्या आर्थिक आणि महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे अनेक कर्मचारी संघटनांनी एकत्र येत आजपासून राज्यभरात आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। त्यामुळे आजपासून महाराष्ट्रातील सर्व आगारांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांकडून महायुती सरकार विरोधात आंदोलन करण्यात येत आहे। एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे यासह अन्य मागण्यांबाबत शासन दरबारी अद्याप सकारात्मक निर्णय झाला नसल्यानं कर्मचाऱ्यांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आलाय। ठाण्यातील एसटी वर्कशॉपच्या बाहेर देखील हे आंदोलन करण्यात आले। यावेळी या डेपोमधील कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते। 2 दिवसावर आणि एसटी महामंडळाचं आंदोलन काय मागण्या आहेत तुमच्या आणि काय तुम्ही सरकारकडे सांगा? साहेब, आम्हाला गणपतीला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडवणूक करणे हा आमचा उद्दिष्ट नाही। गेले 10 वर्ष आमचं जे वेतनवाढ करणार होते ते वेतनवाढ केलेलं नाही। एवढे आम्ही आंदोलन केली, वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन केली, परंतु त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही। सरकार ढिम्म बसलेलं आहे। शेवटी 7 तारखेला आम्ही 9 तारखेला आंदोलनाची नोटीस दिलेली होती, 9 ऑगस्टला। शेवटी त्यांनी आम्हाला 7 तारखेला आमची मीटिंग घेतली आणि 7 तारखेला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी 2 तास जवळजवळ चर्चा केली आणि जो काय भार आहे, एसटीचे सचिव आहेत, एसटीचे विषयमडे आहेत, यांना सांगितलं किती भार होते त्याची माहिती घ्या आणि 20 तारखेला आपण अंतिम तोडगा त्याच्यावरती काढू आणि 20 तारखेला लेखी पत्र आम्हाला दिलं की त्याच्यावरती आपण तोडगा काढू। परंतु 20 तारीख गेली, 21 तारीख गेली, 25 तारीख गेली, 30 तारीख गेली, आता 3 तारीख आली तरी शासनाने कुठल्याही प्रकारची चर्चा आमच्याशी केली नाही। त्यामुळे कर्मचाऱ्यांचा उद्रेक एवढा वाढला की कर्मचाऱ्यांची मानसिकता एवढी खराब झाली की आम्हीच का कमी पगारात काम करायचं। आमच्याबरोबर जे कर्मचारी आहेत ते आमच्या दुप्पट पगार घेतात। आत्ताच्या सरकारनं तर प्रत्येकाला निधी वाटपाचं काम केलेलं आहे। मग एसटी कर्मचाऱ्यांनीच काय घोडं मारले। या आंदोलनामध्ये तुम्ही कोण सहभाग झालेले आहेत, त्यांचे चालक मला कोण आहेत त्याच्यावर? या आंदोलनामध्ये चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी आणि लेखनिक जे आहे ते सर्व सहभागी झालेले आहेत। महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आंदोलन आहे तुमचं? महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी 100% बंद झालेलं आहे, काही ठिकाणी 60% बंद झालेलं आहे। अशा प्रकारे लोकांनी धरणे आंदोलनाला बसलेले आहेत। महाराष्ट्र साहित्य कृती समितीचा विजय असो, महाराष्ट्र साहित्य कृती समितीचा विजय असो। कोण म्हणतो देणार नाही, कोण आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नव्हती तर केवळ छावणी लुटली होती या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे। त्यावेळी सुरतमध्ये असलेल्या फ्रेंच, डच, मुघल आणि पोर्तुगाल अशा सर्व श्रीमंत कंपन्या महाराजांनी साम्राज्यासाठी आणि लोकांसाठी लुटल्या। महाराजांची लढाई ही साम्राज्यासाठी आणि लोकांसाठी होती। मात्र मनुवाद्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगून इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा घाट घातला जात असल्याची टीका आव्हाड यांनी केली आहे। केवळ एक छावणी लुटून महाराजांना छोटा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसोबत वैचारिक लढा सुरूच राहणार असल्याचा इशाराही आव्हाड यांनी दिलाय। आम्हाला काँग्रेसनं इतिहासात शिकवलंय की छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली, परंतु महाराजांनी सूरत लुटली नव्हती। महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना योग्य त्या लोकांकडून घेतला होता किंवा त्यांच्यावर आक्रमण केलं होतं, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं होतं। 45 किलोमीटर प्रतिताशी एवढ्या जोरात वारा वाहत असल्यानं महाराजांचा पुतळा पडला या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानावरही आव्हाड यांनी खोचक टोला लगावलाय। अवघ्या 45 किलोमीटर ताशी वाऱ्याच्या वेगानं जर पुतळा पडू शकतो तर आपणही वाहून उडू किंवा पडू या भीतीनं पर्यटकांची कोकणाकडे पाठ होऊ शकते।
राज्य सरकारची कोकणातून पर्यटक पळवा योजना असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी लगावला. देवेंद्रजी फडणवीसांसारखा हुशार माणूस अशा गोष्टीमध्ये कसे का अडकले? हे अडकले ना. आज महाराष्ट्रभर ह्याचा क्षोभ होईल. महाराष्ट्राला आवडणार नाही. महाराष्ट्राच्या बापाबद्दल, त्याच्या शौर्याबद्दल प्रश्नचिन्ह हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही महाराष्ट्रावरच्या मातीवर प्रेम करणाऱ्याला आवडणार नाही. एका ठराविक मतदारांकडे नजर ठेवून त्यांना खुश करण्यासाठी केलेली स्टेटमेंट वाटते. कारण तुम्ही कोणालाही खुश करण्यासाठी स्टेटमेंट करा, आम्हाला काही घेणं देणं नाही. पण तुम्ही आज महाराष्ट्राच्या मातीचा आणि महाराष्ट्राच्या बापाचा अपमान केलाय. तुम्ही जसं सांगितलं की पुतळा पडला हा विषय डायव्हर्ट करण्यासाठी, जर असा विषय आणला असेल, कारण का त्यांच्याकडे विषय कसे डायव्हर्ट करायचे हे त्यांची कला आहे. त्याबद्दल मोदींच्या डोक्यावरची जिरे टोप ठेवण्यात आलं, मोदींचं पुस्तक असेल, आजकाल शिवाजी अशा गोष्टी महाराष्ट्रात. शिवाजी महाराजांची तुलना जगात कुठल्याही राजाशी होऊ शकत नाही, कोणाशी होऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. ज्यांनी जिरेटोप घातला त्याला तरी समजायला पाहिजे होते की महाराष्ट्रात काय आहे या जिरेटोपाचं महत्व. महाराष्ट्र सरकारनं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणात मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतलाय. महायुती सरकारच्या निर्णयामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या EWS विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नाहीशी झाली आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्यावरच शिल्लक राहिलेली 50% रक्कम महाविद्यालयात जमा करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रवेशाच्या वेळी आता केवळ 50% शुल्क भरणं आवश्यक आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही, त्यांच्या पालकांची काळजी दूर होईल आणि या विद्यार्थ्यांवरील तणाव कमी होईल. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अधिक आर्थिक सुरक्षितता प्राप्त होणार असून त्यांनी शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी अधिक संधी मिळणार आहे. नवी मुंबईहून पंजाबकडे जाणाऱ्या एका ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ठाण्याच्या घोडबंदर रोडवर हा अपघात झालाय. केमिकलनं भरलेला एक ट्रक पलटी झाला, त्यामुळे हा अपघात घडला. या अपघातात एक जण जखमी झालाय. या घटनेमुळे परिसरात वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या ट्रकमध्ये केमिकल होतं, जे नवी मुंबई येथे पंजाबला घेऊन जाण्यात येत होतं. त्यावेळेस अचानक ठाण्याच्या घोडबंदर रोडवर हा केमिकल घेऊन जाणारा ट्रक उलटला. या अपघातानंतर येथील रस्ता बंद करावा लागला. या अपघातामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आणि ट्रक पलटी झाला. यामध्ये ट्रकचा चालक जखमी झालाय. ट्रक पलटी झाल्यानं वाहनात असलेलं रसायन रस्त्यावर सांडलं होतं. पोलिसांनी संबंधित केमिकल कंपनीला अपघात आणि गळतीची माहिती दिली. हा ट्रक पलटी झाल्यामुळे चालक वाहनाखाली अडकला होता. पोलिसांनी ट्रक चालकाची सुटका करत त्याला रुग्णालयात दाखल केलं. 2 हायड्रा मशीनच्या साहाय्यानं अपघातग्रस्त कंटेनर रस्त्याच्या कडेला बाजूला करण्यात आला आणि वाहतूक सेवा सुरळीत करण्यात आली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई
बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी महावितरणकडून अभय योजना सुरू करण्यात आली आहे। 1 सप्टेंबर 2024 पासून लागू होणारी योजना वीज बिल थकबाकीदार ग्राहकांना मोठा दिलासा देईल। उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महावितरणने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या 38 लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना लागू होणार आहे। या योजनेअंतर्गत थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण 1788 कोटी रुपये माफ करण्यात येणार आहेत। ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा। पैसे भरल्यानंतर संबंधित ग्राहकांना पुन्हा एकदा वीज कनेक्शन मिळणार असल्याची महावितरणकडून माहिती देण्यात आली आहे। महायुतीचे कल्याणकारी सरकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या योजनेमुळे राज्यातील लाखो वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे।